दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट छत्रपती संभाजी नगर बजाज नगर येथील या मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि 26 वर्ष या मंदिराला झाले। याचा सर्व इतिहास काकासाहेबांनी आपल्यासमोर मांडला, थोडक्यात मांडला। बोलण्यासारखं त्यांच्याकडे भरपूर भांडवल आहे, कारण 26 वर्षाचा हा प्रवास आहे आणि कोणतीही गोष्ट सहजासहजी होत नाही। वेळ भरपूर झालेला आहे। माझ्याबरोबर आलेले सर्व नाशिकचे सद्भक्त, गोळेगाव, शिरवाडेवणी, परत पुणा येथून आलेले सर्वच मंडळाचे पदाधिकारी, सद्भक्त, त्याचप्रमाणे या श्रीकृष्ण मंदिर मंडळाचे ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी, सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे संभाजीनगरचे सर्व पदाधिकारी। आता नावं घेत बसलो तर यांनी जे वेळेचं बंधन दिलं ते वेळ त्याच्यातच निघून जाईल आणि खरंच वेळ भरपूर झालेला आहे। तुम्ही एक प्रॅक्टिकल बघितलं की जे वासनिक बंधूंनी आपलं विवेचन केलं, तर हे विवेचन करत असताना सुंदरपणे त्यांनी मार्गदर्शन केलं। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमवंत आचार्य श्री इटकूर निवासी बाबाजी, आत्ताच त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं धाराशिव जिल्ह्यामधील इटकूर येथे। ते सत्संग तुम्ही यूट्यूबवरती ऐकले असतील। त्यांची तळमळ होती आणि त्यांचा खूप जास्त परिचय नाही, परंतु परमार्गसेवक रवींद्रदादा पाटील यांच्या घरी आल्यानंतर त्यांनी फोन केला आणि या म्हटले। आता नियोजन असतं कोणत्याही गोष्टीचं, परंतु त्यांनी अचानक 8 दिवसानंतरच फोन केला आणि म्हणले कधी येता। आता ऑर्डर सोडल्यानंतर मग मला बी नाविलाज झाला। त्यांची तळमळ बघून मग मी त्या गावात गेलो। सगळीकडे जशी परिस्थिती आहे सगळीकडे त्या गावामध्ये तशीच परिस्थिती मला अनुभवायला आली, परंतु एक परमेश्वराचं हे मिशन आहे, परमेश्वराचं एक सेवा आहे, या उद्देशाने तो कार्यक्रम पार पाडला। त्यानंतर पुन्हा येथेही सुंदर असं परमार्गसेवक बेलेकर दादा आहे, परमार्गसेवक अशोकदादा खांदवे आहे व इतर काकडे दादा, आणखीन त्यांच्याबरोबर आलेली जी बी मंडळी आहे, सुंदर असं नियोजन त्यांनी पण केलं। जिथं कार्यक्रमाला जे जे अनुभव प्रत्येकाला येत असतात ते अनुभव त्यांना पण आले, परंतु परमेश्वर अभिमान घेतात आणि आपली कोणत्याही प्रकारची उद्देश नाही, एक समाजासमोर परमेश्वराचे तत्त्वज्ञान जावं, कळावं, समजावं, या उद्देशाने हे कार्यक्रम होत राहतात। आणि सर्व परमार्गसेवक जे नामधारक वासनिक आहे हेच कार्यक्रम आयोजन करतात। त्यांनीच केलेली तळमळ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तसं बघितलं तर माझी काही योग्यता नाही, पात्रता नाही, कारण परमेश्वराचं हे कार्य आहे। परमेश्वर समर्थ आहे नेण्यासाठी, सांगण्यासाठी, उमट देण्यासाठी बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून, परंतु परमेश्वराने दिलेली जी ही सेवा आहे ही आपण इमानी इतबारे करावी आणि म्हणून तुमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही सेवा आपण परमेश्वराच्या कृपेनं साधुसंतांच्या शुभचिंतांनी नेत असतो। आता सर्वच सद्भक्तांना भरपूर वेळ जर दिला तर पूर्ण कार्यक्रम त्यांनीच घेतला असता। थोडक्यात श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट संभाजीनगर बजाजनगर येथील यांना त्यांचं सांगणं आहे की इथून पुढं आम्हाला बोलवत चला आणि आम्ही एक सत्र घेऊ शकतो, 1 तास 2 तास, की ज्यावेळेस वासनिक बोलायला सुरुवात करेल त्यावेळेस खर्च कमी येईल, म्हणजे हा पहिला फायदा, लगेच फायदा। आणि वासनिक जेव्हा बोलतील तेव्हा तळमळीतून बोलू शकतात। हे प्रॅक्टिकल जेव्हा साजत्य एखादा वासनिक जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे अनुभव तुमच्या पुढं जेता येतात। ते आपलेपणाने सांगणं, आपलेपणाने भेटणं आणि आपलेपणातून वेगळं काही नसतं, ते अनुभवातून देणं घेणं असतं। तर मंडळाचे उद्देश तेच आहे आणि म्हणून सर्वांना एक प्रॅक्टिस म्हणून मी पण सांगत असतो आणि ते बी चिंतन करतात, त्या निमित्ताने चिंतन मंथन करून लोकांपुढं येण्याचा प्रयत्न करतात। त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन। आणि आपणही 26 वर्ष हा प्रवास करत आले। धर्माचा हा प्रवास इतका सोपा नसतो, कारण सर्व गोष्टीचे प्रवास खूप सोपे असतात, कारण तिथं काहीतरी स्वार्थ दडलेला असतो, काहीतरी फायदा असतो, त्याच्यामुळे लोक त्या स्वार्थासाठी फायद्यासाठी जवळ येतात, ते मिशन पुढं नेत राहतं। मग ते राजकारणाचं, समाजकारणाचं असं, काही व्यवसायाचं असो, परंतु हे असं कार्य आहे, ही अशी सेवा आहे की इथं काही नाही, देव मिळवायचं एक साधन, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, स्वार्थ नाही आणि तळमळीनं ते करायचं, पुढं घेऊन जायचं।
तर एवढं सोपं नाही. 26 वर्ष तुम्ही प्रवास केला, परंतु या 26 वर्षामध्ये आम्हाला 200 वर्ष, या 26 वर्ष तुमच्यापर्यंत यायला लागले. हा बी काही सोपा विषय नाही आहे. कारण का की आपण अच्युत गोत्री आहोत, परमेश्वराचे स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार जवळ येण्यासाठी 200 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 26 वर्ष लागतात. याचा अर्थ आपल्याला आता याचं स्पीड वाढवावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये हा सर्व नामधारक वासनिक हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार पसरलेला आहे आणि तो जोडायचा म्हटल्यानंतर 26 वर्षे जर घेतले तर ते शक्य नाही. परंतु मागील काही काळामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला आपण बळी पडलो आणि प्रत्येकाच्या मनातली एक खंत प्रत्येकजण बोलून दाखवत असतो. त्यातलं कटुता असेल, वाईट असेल, काही चुकीचं वाटत असेल, परंतु हे वास्तविक सत्य आपण मांडत असतो. स्वामी श्री चक्रधरांनी आनंद देण्याचा उपक्रम चालू केला आणि आनंद देण्यासाठी जीवाची निवड केली. जीवाची निवड केल्यानंतर सृष्टी निर्माण केली. या सृष्टीत निर्माण केल्यानंतर स्वतः अवतार घेतला जीवासाठी, वाडोवाडी फिरले, अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान सांगितलं. आता हे तत्त्वज्ञान फक्त आणि फक्त जीवाच्या उद्धारण्याचं, जीवाच्या हिताचे, जीवाच्या भल्याचे आणि परमेश्वराच्या प्राप्तीचं आहे. याच्या व्यतिरिक्त या तत्त्वज्ञानात दुसरं काहीच नाही. म्हणून त्यावरतीच आपण बोललं पाहिजे, त्याचवरती चिंतन केलं पाहिजे आणि त्याचवरती ऐकलं पण पाहिजे. इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या अनुषंगिक येतात, परंतु मुख्य विषय आहे परमेश्वर प्राप्ती. धर्माचाही उद्देश तोच आहे, आपल्या धार्मिकतेचाही उद्देश तोच आहे, परमेश्वराच्या सृष्टी निर्मितीचाही उद्देश तोच आहे, परमेश्वराच्या अवतार कार्याचाही उद्देश तोच आहे आणि आपल्या बोध देण्याचाही उद्देश तोच आहे. यावरती आपण बऱ्याच वेळा विवेचन चिंतन केलं, परंतु मला अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आज स्पर्श करायचा आहे. विषय खूप मोठा आहे, वेळ कमी आहे, परंतु मी फक्त स्पर्श करून तुमच्या डोक्यात ती गोष्ट घालून देणार आहे. आणि त्या परमेश्वराने आपल्यापर्यंत काय पोचवलं आहे आणि कशासाठी पोचवलं आहे आणि आपल्या जवळ असून आपण कुठं कुठं फिरतोय, कुठं कुठं पळतोय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. शाळेमध्ये तुम्हालाही असेल मामा की ऐनक असा एक धडा होता बघा. ऐनक म्हणजे काय? चष्मा. आणि त्याने ते कपाळाला लावले होतं, त्याला ते लक्षातच नाही की माझ्याच कपाळाला तो चष्मा आहे आणि तो साऱ्या गावात फिरत होता, माझा चष्मा कुठे आहे, माझा चष्मा कुठे आहे. ही मामा की ऐनक हा धडा. तसं परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्राप्तीच्या अनुषंगाने दिलेलं एक साधन, त्या साधनाच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती ही परमेश्वराच्या श्रीमुखी ब्रह्मवाणीतून आपल्याला सांगितलेली, परंतु आपण त्याच्यावरती लक्ष न देता ते आपल्याकडे दुर्लक्षित राहून आपण जे करतोय ते कितीतरी वेगळं आहे, कितीतरी दूरचं आहे आणि त्यातून मिळणारं जो परमेश्वर प्राप्ती आहे ती आपली खूप अवघडातली. हे आपण जर लक्षात घेतलं तर परमेश्वर प्राप्ती ही अत्यंत सोपी, सरळ आणि स्पष्ट आणि पारदर्शक होईल. परमेश्वर प्राप्तीसाठीच परमेश्वराने जर सृष्टी निर्माण केली आणि सर्व तत्त्वज्ञान सांगितलंय, तर मग आपल्याला अनंत जन्म का घ्यावा लागले, अनंत सृष्टी आपल्या का गेल्या, ती अचूकता आपल्याला ओळखता आलेली नाही, आपल्याला ती समजलेली नाही, समजून घेतलेली नाही. आपण त्याचे उद्देश जे मर्म आहे ते आपल्याला लक्षात आलेलं नाही. म्हणून अध्यात्मामध्ये अचूकता शोधणं आणि त्या अचूकतेतून आपला जीवन प्रवास करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याला लागते संशोधक वृत्ती, त्याला लागते स्वातंत्र्य बुद्धी, त्याला लागते आपली बौद्धिकता. आपल्यामध्ये ती नाही आहे का? ती आहे, परंतु या सिस्टमला आपण बळी पडलेलो आहे आणि या सिस्टमला आपण बळी पडत असताना आपलं किती मोठं नुकसान होतं याचं आपण मात्र लक्षात घेत नाही. परमेश्वराने आपल्याला प्राप्तीच्या अनुषंगाने अनेक साधनं सांगितलेली, ढोबळमानाने आपण तर स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक आपण म्हणतच असतो, परंतु या साधण्याच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल का याचा जेव्हा विचार करू आणि पक्षकारांच्या या विवेचनामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा पक्षकारसुद्धा आपल्याला स्पष्ट सांगतात की यात आपण अडकलोय का यातून आपण निघतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे कशासाठी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु एखादी व्यक्तीने एखादी गोष्ट आपल्याला जर सांगितली तर तीच आपण घेतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी स्फुरलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण लक्षातच घेत नाही. याचं कारण का की आपण ते सांगकामी झालेलं आहे, आपली एक संस्कार आहे, एक पद्धत आहे आणि तेच आपण करत राहतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही सांगायचं आहे, काहीतरी ऐकायचं आहे, काहीतरी बघायचं आहे आपल्या लक्षात येत नाही. सांगण्यासाठी एक सहजच उदाहरण देतो समजण्यासाठी. एक शिक्षक असतात, शिक्षकांनी काय केलं, शाळेत गेल्यानंतर मुलांना एक काहीतरी वेगळा विचार द्यायचा आहे, वेगळा धडा द्यायचा आहे आणि या अनुषंगाने त्यांनी एक प्रयोग करण्याचं ठरवलं. त्या पूर्ण फळ्यावरती, फळा असतो, फळा हा ब्लॅक असतो
आणि त्या फळावरती काही न लिहिता त्यांनी फक्त एक खडून एक थेंब एक टच केलं, एक थेंब केला आणि त्या सर्व मुलांना प्रश्न विचारला का तुम्ही काय बघता, काय तुमच्या लक्षात येतं आहे. आणि हे लक्षात येत असताना प्रत्येकाला प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं का काळा फळा आहे, एवढी लांबी आहे, कोणी इंचत सांगितली, कोणी रुंदीत सांगितली, कोणी फुटात सांगितली. परंतु ह्या काळ्या फळ्यावरती एक सुंदर असा व्हाईट टिपका आहे हे मात्र कोणाच्याच लक्षात आलं नाही. ही नजर लागते, कारण तो फळा मोठा आहे, दिसण्याची नजर आपली त्याच पद्धतीनं त्याच्याकडं ब्राईट होत जाते आणि आपण त्याच्याकडं लक्ष देतो. शिक्षकांचं सांगण्याचा उद्देश काय आहे की ह्या ब्लॅक फळ्यामध्ये साधा असा छोटासा का असेना, परंतु तो सफेद असा टिंब आहे तो तुम्हाला दिसला पाहिजे. अर्जुन देवाला ज्यावेळेस अर्जुन देव रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेस गेले त्यावेळेस त्यांनी बरोबर त्या माशाचा पाण्यात बघून वेध घेतला आणि ते स्वयंवर पास झाले. त्याच्यामध्ये ज्यावेळेस शिक्षा चालू होती त्या शिक्षा चालत असताना त्यांचे जे गुरु होते द्रोणाचार्य, ते शिकवत असताना धनुर्धर विद्या शिकवताना सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारले. कोणी झाड सांगितलं, कोणी झाडावरचे 50 पक्षी सांगितले, कोणी काय सांगितलं, कोणी काय सांगितलं. परंतु अर्जुनाला नेमकं कळालं का आपल्या गुरूंना विचारायचं काय. धनुर्धर विद्या शिकवत असताना आपल्याला ज्याचा वेध घ्यायचा आहे तो वेध घेण्यासाठी आपल्याला इथं उभं केलंय, म्हणून आपल्याला आता लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्या वेदाकडेच बघावं लागेल. आणि त्यांनी बरोबर त्या पक्षाचा डोळा सांगितला होता, म्हणून श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन झाले. आणि त्यांच्यामध्ये जे गुणात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांच्या अधिकाराच्या अनुषंगाने परमेश्वराचे सुद्धा एक प्रेमी भक्त झाले, आवडते भक्त झाले. श्रीमद भगवद्गीता स्वामींनी त्यांना निमित्त करून ही साऱ्या जगाला दिशा दाखवण्यासाठी सांगितली. सांगण्याचं तात्पर्य परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, या तत्त्वज्ञान समुद्रवत आहे. इतक्या मोठ्या समुद्रातून आपल्याला आता नेमकं अचूक ते जर शोधता आलं आणि ते जाणून आपण त्यावरती प्रवास आपल्याला जर करता आला तरच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ. अन्यथा या समुद्रात हे भेटते ते भेटते ते भेटते याचा प्रवास करत करत आपलं आयुष्य निघून जाईल. कारण 100 वर्षाच्या आयुष्यात 50 वर्ष निघून गेले, करिअर, बालपण, कौटुंबिक जबाबदाऱ्या राहतच नाही आपल्याकडे काही. आणि जे राहत नाही त्याच्यात आपल्याला परमेश्वर मिळवण्याचं चॅलेंज, आव्हान आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. ते अचीव करायचं असेल तर तेवढ्या ताकदीनं तुम्हाला सुद्धा ती अचूकता शोधावं लागेल. एक संशोधक वृत्ती, स्वतंत्र बुद्धी ती आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि ती आपण घेतो, आपल्याला लक्षात येतं. आत्तासुद्धा बोलताना कोणीतरी त्या विषयाला टच पण केलं, स्पर्श पण केलेला आहे, परंतु त्यावरती ठाम राहून त्यावरती प्रवास करून तिथपर्यंत त्या ध्येयापर्यंत पोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी लागतं सातत्यपूर्ण प्रयत्न, कष्टाची तयारी, अचूकता आणि त्यातलं मर्म आपल्याला कळलं पाहिजे. परमेश्वराने अनेक साधनं सांगितले, त्यातलं ज्ञान हे सुद्धा साधन सांगितलेले. ज्ञान तर भरपूर आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अनादीचे व नित्य पदार्थ याचं कार्यकारण, स्वरूप, लक्षण पाहिल्यानंतर आचार आहे, विचार आहे, त्याग प्रणाली आहे. परमेश्वराने त्या तत्त्वज्ञानामध्ये देवतेचा पदार्थ कितीतरी मोठा सांगितला आहे. परमेश्वराने सांगतात की देवतेचा पदार्थ जर तुम्हाला सांगायचा ठरला तर हिमालय पर्वता एवढी पाटी आणि मेरू पर्वत एवढा खडूसुद्धा कमी पडेल. परंतु वीर्यायंपी आपल्याला सांगितली जेणेकरून आपल्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही, संभ्रमावस्था निर्माण होणार नाही, आपण सरळ परमेश्वरापर्यंत जाऊ. पण त्यातसुद्धा आपल्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली. याचं कारण का, आता आपली ती संशोधक कृती आपल्याकडे राहिलेली नाही आहे. धर्म खूप मोठा आहे, धर्म तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, परंतु परमेश्वराने अनेक सूत्राच्या माध्यमातून अचूकता आपल्यापर्यंत आणलेली आहे. ती अचूकता आपल्याला मात्र शोधता आली पाहिजे, समजली पाहिजे. ज्ञान हे सुद्धा परमेश्वराने साधन सांगितलेलं आहे. अनेक साधनापैकी नामसुद्धा हे परमेश्वराने साधन सांगितलेलं आहे. आणि सर्व साधनांमधून सर्वात कमी कष्टाचं, अत्यंत अचूक पर्यंत आपल्या त्या परमेश्वराच्या त्यागापर्यंत नेणारं, परमेश्वराच्या आवडीपर्यंत नेणारं, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत नेणारं हे एकमेव साधन आहे, ते म्हणजे नाम आहे. त्या नामाचं आपण तर स्मरण करतो, जे नाम तर आपण घेतलेलंच आहे, कारण सुरुवातच आपली नामापासून आहे. ज्यावेळेस आपण उपदेश घेतो आपले गुरुजन काय करतात, आपल्याला नाम देतात. त्या नामाचं स्मरण आपण चिंतन करतोय. ते नामाचं परमेश्वराने अव्यक्त स्वरूपी अभिमान घेतला आणि त्या परमेश्वराने अभिमान घेतलेलं नाम व्यक्त झाल्यानंतर भक्ताकरवी आपल्यापर्यंत पोचवलं. आणि त्याच नामाने परमेश्वराने काय सांगितलंय, नामे वेद, नामे बोध, नामे साह्य आणि नामे प्राप्ती. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायची गरज आहे का आता?
कारण परमेश्वराने स्टेट फॉरवर्ड रस्ता आपल्याला दिलेला आहे. त्या नामाचं महत्त्व सांगितलं आहे. नामाचे सूत्र जर आपण काढले, नामाच्या लीळा आपण काढल्या, तर ती अचूकता जर तुमच्या लक्षात आली तर अत्यंत सोपा सरळ परमेश्वराने सांगितलेला धर्म आहे. परंतु आपण कुठं कुठं फिरतोय, कुठं कुठं अडकलोय हे आपल्या लक्षात येईल. परंतु ते नामस्मरण तर करतोच आहे आपण, सकाळ संध्याकाळ करतोय, गाठी करतोय, जेव्हा जमेल तेव्हा करतोय, अडचण आली, संकट आली करतोय, काही प्रॉब्लेम्स आले करतोय, आणि काहीच काम नसेल तरी करतोय. नको रिस्क घ्यायला, उद्या नको संकट यायला, नको प्रॉब्लेम यायला. आपण नाम तर घेतोय, परंतु नाम घेत असताना ज्या परमेश्वराने त्या नामातून मिळणारे फायदे ते आपल्याला मिळतात का, आणि जर मिळत असेल तर ते नाम आपण घेतो हे आपल्या लक्षात येईल. हे लक्षात आलं पाहिजे. ज्या वेळेस त्या नामावरती आपली निस्सीम निष्ठा निर्माण होईल, आणि निस्सीम निष्ठा निर्माण होणं म्हणजे काय आहे ना, प्रत्येकाला आता जर विचारलं तर प्रत्येकजण म्हणणार आहे मग आमची काय निष्ठा नाही का. आमची आहे निष्ठा 100%. स्वामी श्री चक्रधर, स्वामी श्री दत्तात्रय प्रभू, श्रीकृष्ण महाराज, चक्रपाणी प्रभू, गोविंद प्रभू बाबा, हे सारे परमेश्वर अवतार आहे, आणि त्यांचं आम्ही नामस्मरण करतोय. ना आम्हाला माहिती आहे आता हेच परमेश्वर आहे, हेच आम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, हेच आम्हाला आमच्या या संकटातून, या दुःखातून, या नरकातून सोडवणारे, मुक्तीला नेणारे, आनंद देणारे. परंतु तरीही आपण खरंच परमेश्वरापर्यंत जाणार आहोत का, या साधनाचा जेव्हा विचार करू आपण त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. नामाने जर आपल्याला वेद निर्माण होतो, वेद म्हणजे काय, आवडी. जर वेद निर्माण झाला आहे, आवडी निर्माण झाली, तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्या डोक्यात काही यायलाच नाही पाहिजे. कारण आवडीचा व्यक्ती, आवडीची वस्तू, आवडीचा पदार्थ याबद्दल तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. आवडीचा माणूस म्हटलं का त्याचा आपण शब्दच पडू देत नाही, आणि हा दररोजचा अनुभव आहे तुमचा. ती रिस्क तुम्ही कधीच घेत नाही, कारण नको विरोध करायला. त्याच्यामुळं आवडीच्या माणसाचं आपण कधीच जर शब्द टाळत नाही, कधीच रेष ओलांडत नाही, आणि कधीच आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. आवड आहे, एखादी वस्तू आवडीची असेल तर आपण किती जपतो ती. गाडी असेल, एखादी वस्तू असेल, किंवा आणखीन काही काही असेल. आवडीचा पदार्थ आपल्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त तो असतो. आवडीचं जे जे आहे ते आपण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कारण आपलं सुखाची व्याख्या त्याच्याबरोबर निगडीत आहे. आपल्या जीवनाचं व्यवस्थितपणा, राहणीमान असेल, सुख असेल, जी बी प्राप्ती असेल ती त्याच्याशी निगडीत आहे. जर नामाने वेद निर्माण होतोय तर मग बाकीच्या गोष्टी करण्याची काही गरज आहे. आणि जर मला आवडी निर्माण झाली परमेश्वराची, तर परमेश्वर आपल्याला दिसतो. कारण परमेश्वर काय म्हणतो, मला तर सारं जग आवडतं, परंतु कोणाला मी आवडतो हे महत्त्वाचं. ज्याला परमेश्वर आवडतो ना त्याला परमेश्वर दिसत असतो, त्याच्या प्रचितीला परमेश्वर येत असतो. आणि ज्याला परमेश्वर दिसला, ज्याला कळाला, समजला, ज्याच्या प्रचितीला आला, त्याच्या व्यतिरिक्त तो आता कॉम्प्रोमाइज करील का धर्मामध्ये, काही करण्याचा प्रयत्न करील का धर्मामध्ये. स्मरण तर कोण करत नाही, कोण तर तुम्ही करता, आम्ही करतो, सर्व करतो. परंतु असं करत असताना सुद्धा आमच्यामध्ये अनैतिकता, नैतिकता न सांभाळण्याची प्रवृत्ती का येते, खोटं बोलण्याची प्रवृत्ती का येते. आचाराच्या बाजूने तुम्ही सर्वांनीच खंत व्यक्त केलेली आहे, त्या बाबतीत आम्हाला का निर्माण व्हावं. याचा अर्थ जे स्मरण आम्ही करतोय ते आवडीसाठी नाही आहे, आमच्या संकटकाळी उपयोगी पडण्यासाठी आहे. हे लक्षात घ्या. जेव्हा आवडीसाठी परमेश्वराचं जर स्मरण कराल, की मला देव आवडला पाहिजे म्हणून जेव्हा स्मरण कराल, तेव्हा मात्र या गोष्टी करण्याची काहीच गरज पडणार नाही, या कुबड्या घेण्याची गरज पडणार नाही, आणि कुठं जाण्याची गरज पडणार. जर परमेश्वर आवडला पाहिजे, समजला पाहिजे, कळाला पाहिजे, प्राप्त झाला पाहिजे, या अनुषंगाने जेव्हा तुम्ही स्मरण कराल तेव्हा ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल, परमेश्वर ते स्वीकारात घेतील, त्यावेळेस मात्र तुम्हाला काहीच आवडणार, कशामध्येच तुम्ही रमणार नाही, कशामध्ये तुम्हाला सुख वाटणार नाही. जाणत्या विखो सुखाते निधी. हा जाणता पुरुष जो आहे ना, हा परमेश्वराचा आवडीचा आहे, आणि त्याला फक्त आणि फक्त परमेश्वरचा आवडतो. जेव्हा परमेश्वर आवडतो तेव्हा परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानामध्ये मात्र तो कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही, तो तडजोड करत नाही. आणि जर तो कॉम्प्रोमाइज करत असेल, तडजोड करत असेल, तर याचा अर्थ त्याला परमेश्वर आवडत नाही. त्याचं स्मरण परमेश्वर आवडावं याच्यासाठी नाहीये. आम्ही स्मरण करतोय, देव आम्हाला आवडतोय, हे ज्यावेळेस ठरतं त्यावेळेस आमच्याकडून मात्र काही चुकीचं होणार नाही. मग आम्ही ट्रॅव्हल कंपन्या खोलणार नाही, आम्ही तुम्हाला 108 विडे वाळायला लावणार नाही,
आम्ही तुम्हाला कर्मकांडात घेऊन जाणार नाही, आम्ही तुम्हाला पारायणात घेऊन जाणार नाही, कारण आम्हाला देव आवडतोय आणि आम्हाला देव आवडतो, त्यामुळं आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, म्हणून तुम्हाला सुद्धा आम्ही कॉम्प्रोमाइज करायला लावणार नाही. उदाहरणं खूप आहे, अत्यंत व्यापक विषय आहे, वेळ कमी आहे, अत्यंत व्यापक विषय. तो विषय कधीतरी वेळ येईल तेव्हा आपण मांडणार आहोत. अत्यंत व्यापक. जर आवड निर्माण झाली ना, कॉम्प्रोमाइजच होत नाही. उदाहरणादाखल एखादं सूत्र जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, परमेश्वराने काय म्हटलं? हाती गुडरला निका दिसे, जोगी मुंडीला निका दिसे. एक उदाहरण सांग, एक वचन तुम्हाला घेतलं तुमच्या समोर. अशी अनेक वचन आपल्याला चिंतनासाठी पुढे ठेवता येईल. परमेश्वर काय सांगतात? जोगी मुंडीला निका दिसे. ही स्वतः परमेश्वराची ब्रह्मवाणी आहे आणि परमेश्वराने आपला जोगी, जो आपला साधक आहे, त्याच्याकडून केलेली अपेक्षा आहे. जेव्हा मला देव आठवेल तेव्हा मी दाढी वाढेल का? जेव्हा मला देव आवडेल तेव्हा मी केस वाढवेल काय? कटिंग करील काय? एक सहजच तुम्हाला उदाहरण देतोय. परमेश्वर क्रय विक्रय नका. ज्यावेळेस देव मला आवडेल त्यावेळेस मी ट्रॅव्हलच्या कंपन्या खोलल काय? तुमच्या खिशातले पैसे काढण्याचा मी प्रयत्न करील काय? तुम्हाला कर्मकांडात घेऊन जाण्याचा प्रयत्न करील काय? तर आम्हाला देव आवडत नाही आणि आम्हाला देव आवडण्यासाठी आम्ही स्मरण करत नाही, तर तुम्हाला आम्ही स्मरणाचं महात्म्य सांगू शकतो काय? जरी सांगितलं तर तुमच्या डोक्यात घुसल काय? या गोष्टी आपण चिंतन केल्या पाहिजे. नामे वेद. वेद निर्माण झाला की त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही. अर्जुनाला वेद निर्माण झाला होता, फक्त आणि फक्त त्याला डोळा दिसत होता आणि म्हणून त्यांनी तो वेद स्वीकारला. जर परमेश्वराचं नामाने जर वेद निर्माण होतोय तर आपल्याला वेद निर्माण झाला आहे का? आपण कुठं कुठं अडकतोय, कुठं कुठं बरं वाटतंय, कुठं कुठं सुख वाटतंय, याचं जर आत्मचिंतन शिवालोकन जर केलं तर आपल्याला देव अजून आवडलाच नाही, आवडतच नाही. देव ज्यावेळेस आवडेल ना त्यावेळेस तो कॉम्प्रोमाइज करत नाही आणि काहीच त्याला आवडणार नाही. आवडीच्या माणसात जर आपण काही टाळत नाही तर आवडीच्या देवाचं आपण कसं टाळणार? हा आवडीचा देव आपल्याला आवड निर्माण करण्यासाठी आपण काय काय करणार? मग देव जे जे सांगल ते करण्याचा प्रयत्न करणार. कारण देव आता आवडायला लागला. एखादी व्यक्ती आवडायला लागली का त्यांनी जे जे सांगितलं ते आपण करतो. आपला मुलगा आवडायला लागला का तो मुलगा म्हणतो पप्पा मला गाडी पाहिजे. तो विचारच करत नाही. अडचण आहे, संकट आहे, कर्ज काढील पण त्याला गाडी घेऊन देईल, कारण मुलगा आवडायला लागला. त्या मुलाला जेव्हा वडील आवडायला लागतील तेव्हा तो वडिलांचं मान मर्यादा ठेवून, त्याचा आदर ठेवून त्या वडिलांसाठी काय काय देणं गरजेचं आहे, कर्तव्याच्या भावनेतून तो देण्याचा प्रयत्न करेल. अनेक जे संबंध आहे, रिलेशन आहे, याचा आपण मित्राला मित्र आवडतो, नवरा बायकोला एकामेकाचे ते आवड असतात, बहिणी आवडतात, भाऊ आवडतात, समाज आवडतो, देव आवडतो. आवडतो का नाही? जर देव आवडत असेल तर ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ते जर आपण केलं तरच परमेश्वर प्राप्त करणं किती सोपं होऊन जाईल. काही अवघड आहे का? काही विषय आहे का? ते नॅचरल होईल, एकदम नैसर्गिक होईल. ज्यावेळेस देव आवडेल ना त्यावेळेस तुम्हाला कोणत्या प्रकारची गरज, खूप मोठं कठीण, खूप मोठं अडचणीचं, खूप मोठं न्यूनगंडाचं, खूप मोठं भीतीदायक तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण जे जे देव बाईसांना देव आवडायचे, बाईसांना देव आवडायचे म्हणून देवाला सुद्धा बाईस आवडायच्या. आता मी देव काय म्हणायचे? आता मी बाईसांचा देव होईल. म्हणून आपण प्रार्थनेत म्हणतो ना, अगा बाईसाच्या देवा. आपल्याला जर आवडला तर देवाला सुद्धा आपण आवडू आणि आपण जर देवाला आवडलो तर आपल्याला प्राप्ती होणं ही शंका राहणार नाही. त्या बाईसांना देव का आवडायचे? किती विचार करायच्या बारीक बारीक. देवा राहू द्या, तुमचा हात दुखेल. मरायच्या बाईसा. तो देव ज्या बाईसांना आवडला तो देव आपल्याला का आवडू नये? का? तर आपल्याला तो समजला नाही, अजून कळाला नाही, लक्षात आला. तो मिळवल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे हे आपल्या अजून लक्षात आलेलं नाही. आपल्याला प्रॉफिटच कळालं नाही अजून. ते प्रॉफिट जेव्हा कळेल ना तेव्हा तो देव आवडायला लागेल. आणि हे देव आवडण्यासाठी तुम्हाला खूप मोठी क्रिया करावं लागणार नाही आहे. खूप मोठी पंगत देणं आहे, खूप मोठे विडे वाहणं आहे, खूप मोठे स्थानावर जाणं आहे, खूप मोठा अभ्यास करणं आहे, खूप मोठं चिंतन करणं आहे, खूप मोठा त्याग करणं आहे, खूप मोठा आचार करणं असं नाही. फक्त आणि फक्त स्मरण करणं. परंतु ते स्मरण करत असताना त्याच्यावरती असलेली निष्ठा, तो भाव निर्माण करण्यासाठी मात्र तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, तत्वज्ञानाची गरज आहे. तो सुद्धा नामातून तुम्हाला भेटणार आहे. नामे वेद
या वेदावरती तर खूप चिंतन करता येईल, तासन तास आपल्याला बोलता येईल. अतिव्यापक विषय. वेद हा शब्द ही वेदात जर परमेश्वराने निघाले, देवाने ती ब्रह्मवाणी सांगितली. चांगदेव नावाचा साधा छोटासा मुलगा, बोध नाही पण आवड आहे, देवाच्या सन्निधानात आहे. ते देव त्याला जवळ घेऊन झोपायचे. रात्री त्याला जर सू लागली ना, लघवी लागली, तर बाईसांकडून ते जात नव्हता. देव स्वतः त्याला घेऊन जायचे. त्या भक्ताला त्या देवाची आवड होती, म्हणून देवाला भक्ताची आवड निर्माण झाली. त्याची आई आजारी आहे. काही लोक येतात, निरोप देतात की देवा याची आई खूप आजारी आहे, ती राहील की नाही सांगता येत नाही. आणि मग देव स्वतः सांगतात की जा बाळा तू आता आईला भेटायला जा. त्याला जाण्याची इच्छा नाही आहे, का तर त्याला देव आवडतोय. देवाच्या बाजूनी, देवाच्या पासून त्याला जायची इच्छा नाही आहे. त्याला देव आवडतोय, परंतु देव सांगताय बाळा तू जा. खांद्यावर हात ठेवतात देव. देवाला आता काळजी वाटली. हा तिकडे गेल्यानंतर मला विसरणार तर नाही. आपण विसरतो. आज या वातावरणात आपण देवाला आता आठवतोय. देव पाहिजे, आपली इच्छा आहे, आपण काही करू. पण जेव्हा या कंपाऊंडच्या बाहेर पडले का आपण विसरतो. देवाला हीच काळजी वाटते आपली. चांगदेवाच्या बाबतीत देवाला हीच काळजी वाटली. विसरणार तर नाही. आठवत जा मला. 10-15 वेळा आठवत जा. नाही 10-15 वेळा, 5-7 वेळा आठव. नाही 5-7 वेळा, 2-4 वेळा. नाही 2-4 वेळा, दिवसातून एकदा तरी आठव रे बाबा. आम्ही तर किती गाठ्या करतोय. तुम्ही म्हणाल आम्ही सकाळी 15, दुपारी 15, संध्याकाळी 15. देव म्हणतात एकदा आठव, एकदा. ती आठवणं असं पाहिजे. देव व्यादला पाहिजे. आपलं आठवणं नाही, आपलं फक्त गाठ्या ओढणं. आपलं स्मरण नाही, आपलं फक्त सुखाच्या अभिलाषापोटी केलेली ती एक क्रिया आहे. म्हणून कशासाठी आपण करतोय, त्याचा उद्देश, त्याच्या पाठीमागचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा. त्याला लागती मोठी निष्ठा, अत्यंत मोठी निष्ठा. कोणत्याही वेळेत, कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत न बदलणारी, मृत्यूच्या दरवाजात उभी राहिली तरी न बदलणारी लागती निष्ठा. आपण तर वेळेनुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार आणि भक्तानुसार आपण बदलणारे. त्या नामाने आपल्याला वेदच निर्माण होत नाही, आवडत निर्माण होत नाही. स्वामी श्री कृष्ण महाराज जेव्हा बासरी वाजवायचे तर तो वेद निर्माण व्हायचा साऱ्या गायी. स्वामी श्री चक्रधर पैठणला जायचे तर साऱ्या गायी वेदल्या गेल्या. ती श्रीमूर्तीचा वेद निर्माण झाला त्यांचा. परंतु आता श्रीमूर्ती समोर नाही, म्हणून परमेश्वराने आपल्याला दिलेलं सर्वात मोठं साधन वेद निर्माण होण्यासाठी नाम आहे. तर त्या नामावरती निष्ठा ठेवून जर आपण त्या पद्धतीनं स्मरण केलं, चिंतन केलं, तर नक्कीच आपल्याला परमेश्वराची आवडी निर्माण झाली. आवडी निर्माण झाली तर आपल्याला बाकीचं काही करायची गरजच पडणार नाही. परंतु लागती निष्ठा, कोणत्या ठिकाणी न बदलणारी. परंतु आपण करतोय काय, कसं वागतोय, कसं येतोय, त्याच्या पाठीमागचा, याच्यावरती ती आवडी अवलंबून आहे. एक फोटोग्राफर असतो, त्या फोटोग्राफरने एक बिझनेसचा एक फंडा म्हणून किंवा समाजाचं अवलोकन म्हणून त्यांनी त्याच्या दुकानासमोर एक बोर्ड लावला, फक्त 20 रुपयात फोटो. परंतु खाली काय लिहिलं, तुम्ही जसा असाल तसा तो फोटो 20 रुपयात भेटेल. खाली लिहिलं 30 रुपयात फोटो, तुम्हाला जसं पाहिजे तसा फोटो भेटेल. खाली लिहिलं 50 रुपयात फोटो, समाजाला जसा पाहिजे तसा फोटो तुम्हाला काढून मिळेल. त्याला एका पत्रकाराने विचारलं का तुझ्या आयुष्यामध्ये ह्या बोर्डपैकी सर्वात जास्त फोटो कोणते निघाले गेले. सर्वात जास्त नाही म्हणे, फक्त एकाच पद्धतीचे फोटो निघाले गेले आणि ते फक्त 50 रुपयाचे. आपण समाजासाठी करतोय, समाजाला कसं दिसावं करतोय, समाजाला कसं वाटावं करतोय. परमेश्वर म्हणतात इथं डुप्लिकेशनला महत्त्व नाही, जसं आहे तसं दिसले पाहिजे, जसं आहे दिसं वाटलं पाहिजे. त्यांनी सांगितलं 20 रुपयाचा आणि 30 रुपयाचा फोटो घेणार आजपर्यंत मला गिरायकच भेटला नाही. आपण जसं आहे तसं आपल्याला आवडत नाही. जसं मला पाहिजे तसंही नाही, समाजाला पाहिजे. पण आपली धार्मिकता कोणत्या पद्धतीची, आपलं नामस्मरण कोणत्या पद्धतीचे, कोणत्या पद्धतीचं आहे. मी बऱ्याच ठिकाणी गाठ्या पाहतो ना, तर त्या गाठ्यांना असा दोरा लावलेला असतो. मी एका विचारलं काय दोरी आहे, तर म्हणजे 100 झाले का मग एक मणी, त्याला ही गाठी. मग दुसऱ्या नाही, ही मोजायचं कोणासाठी आहे आणि मोजून करायचं काय.
कशासाठी कोणाला सांगायचंय मोजून? अहो, ज्या नामाने परमेश्वराची उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती भंगत होती त्या नामाचं महत्व तुमच्या लक्षात येत आहे का किती आहे? परमेश्वराची प्रवृत्ती भंगत होती म्हटले, एक लक्ष जाप जर केलं तर ते त्यावेळेस झालं नाही त्या भक्तांकडून. त्यावेळेस तुम्ही असते तर नक्की केलं असतं असं मला वाटतं. हे राहिले तर तेवढंच आपल्याला काही मागता येईल, ते अपेक्षेने का होईल. ते नामे वेद यावरती खूप वेळ आहे, खूप सविस्तर चर्चा करता येईल आपल्याला, खूप सुंदरपैकी व्यापकपणे हा विषय मांडता येईल. आणि मी त्याच्यात गेलो का मग थोडंसं मी पण वाद जातो, म्हणून मी थोडंसं आवर्त घेतो. नामे वेद, नामे बोध. बोध कशाचा बोध? कशाचा बोध पाहिजे आपल्याला? जीव देवता प्रपंच परमेश्वर, आचार प्रणाली, त्याग प्रणाली, परमेश्वर काय आहे, कसा आहे, कुठं आहे, जीव कोण आहे, काय आहे, कुठं आहे, कसा आहे, देवता कोण आहे, काय आहे, कसा आहे, सर्व बोध. ज्या बोधासाठी परमेश्वराने सांगितलंय का तो माझ्या अखत्यारीतला विषय आहे, बोध आणि बोधशक्ती मीच देणार आहे, त्या बोधाची सुद्धा आपण विषय व्यवस्था केलेली आहे. बोध यांच्याकडून भेटतो, बोध त्यांच्याकडून भेटतो, बोध त्यांच्याकडून भेटणार आहे, बोध त्यांच्याकडून भेटणार आहे. देवाकडून भेटणारा बोध तुम्ही हातात घेऊ कसे शकता? बोध आणि बोधशक्ती तर परमेश्वराकडून आहे. आणि ते बोध होण्याचं कारण, ते बोध होण्याचं साधन नाम आहे. ते नाम आपल्यापर्यंत तर आहे. मग त्या नाम आपल्यापर्यंत आहे तर मग आपल्याला का देवाची आवडी नाही आहे, का बोध नाही आहे? आणि बोध जर आहे तर आपण बाकीच्या गोष्टी का करण्याचा प्रयत्न करतोय? का जे बी करताय ते का करताय? का त्यांना त्या नामावरती निष्ठा नाही? आत्ताच कोणी सांगितलं, बहुतेक पुष्करनी सांगितलं, नामाचे दाठ आहे, तो बोलूनच टाकलं डायरेक्ट त्याने. आपल्याला हे माहिती आहे सर्व, नामाचे दाठ आहे, परंतु संकट आल्यानंतर विडे वाहणाऱ्यांची गर्दी सर्वात जास्त असते, सर्वात जास्त आहे. त्या नामापेक्षा आपल्याला त्याच्यावरती निष्ठा आहे, क्रियेवरती निष्ठा आहे, साधू संतांवरती निष्ठा आहे. मला ही दररोजचे अनुभव आहे, दररोजचे फोन आहे. एक व्यक्ती म्हणे, सूत्रपाठ मी वाचत होतो तुमचे सूत्र हे सत्संग ऐकल्यानंतर, कोणीतरी आलं, ते म्हटलं हे तर तू खूप पाप करतो, दोष लावतो. आता मी परत दत्तात्रय कवच, संकट हरण स्तोत्र हे ते वाचायला लागलो. परत 5-6 महिने गेले, परत तुमचा कोणता तरी व्हिडिओ ऐकला, परत मला वाटलं आता मग मी फोन करतो आणि काय करू. तुला देवाचं ऐकायचं आहे की कोणाचं ऐकायचं आहे? पहिले ठरव बाबा. आपलं ठरत नाही, कोणाचं ऐकायचं आहे आपलं ठरत नाही, कोणाचं समजून घ्यायचं आहे आपलं ठरत नाही. ती ब्रह्मवाणीवरती, परमेश्वराच्या त्या वाणीवरती आपली निष्ठा नाही आहे. याचा अर्थ काय की जे नाम आपण घेतोय ना त्याची पद्धत चुकते आहे, त्याचं ठिकाण चुकतं आहे, त्याचा हेतू चुकतो आहे, त्याचा भाव चुकतो आहे, हे सारं चुकतं आहे आपलं. एवढं मोठं शस्त्र, एवढं मोठं अस्त्र जर आपल्याला परमेश्वराने दिलेलं, एवढं मोठं साधन दिलेलं आहे, तर आपण का पळतोय? कशासाठी पळतोय? या नामाचं महात्म्य याच्यामध्ये हा विषय अतिव्यापक आपल्याला काहीतरी मांडता येईल. वेळेचं बंधन आहे. नामे वेद, नामे बोध. बरं, आता सारं आपलं चाललंय कशासाठी? आपल्याला साह्य भेटलं पाहिजे, साह्य भेटलं पाहिजे. हा साह्य हा शब्द इतका पक्का झालेला आहे नामधारक वासनिकाचा. नुसतं नामधारक वासनिकाचा नाही, साधू संतांचा पण, आमचा पण नाही हो. खूप केलं पण साह्यच नाही झालं देवाचं. देवाचं साह्य व्हायला तुम्हाला त्या पद्धतीनं राहावं लागेल ना, वागावं लागेल, त्या निष्ठेने उभं राहावं लागेल ना, त्या पद्धतीनं हाक मारावा लागेल ना, आवाज द्यावा लागेल ना. द्रौपदीला बी देवाने साह्य केलं, पण कधी केलं? लगेच केलं काय? लगेच नाही केलं. तुटावं लागलं तिला. ही 5 नवऱ्यांची बायको नाही, भीष्माचार्य आचार्यांची मी सून नाही, आणि मी आता द्रौपदी पण नाही. स्वतःचं नाव विसरली ती, स्वतःचं अस्तित्व विसरली. तेव्हा देव आले. आपण विसरतो का? आपले तर नामही चालू आहे, सगळं चालू आहे आपल्या डोक्यात. कुठं काय, कोणाला, कधी, केव्हा, कुठं, सारं चालू असतं आपलं. टी व्ही चालू असते, स्मरण चालू असतं. गप्पा चालू असताना स्मरण करणारे मी पाहिले महानुभव. गप्पा चालू असताना म्हटलं खरंच महानुभव, हे खरे महानुभव. तर एकाच वेळेस साऱ्या गोष्टी करणारा महानुभव असतो. गप्पा चालू, स्मरणही चालू, टी व्ही चालू, स्मरणही चालू. त्यांनी जो फायदा आहे तो होईल काय? त्यांनी जो रिझल्ट आहे तो भेटेल काय? नाही भेटणार. साह्य नामाने साह्यच होत नाही म्हटले. जर नामाने साह्य होत असतं तर बाकीचे कर्मकांड निघाले असते काय? विधी निघाला असता काय? त्याच्यावरती आपली सर्वात जास्त निष्ठा राहिली असते काय? आता मला काल त्या दिवशी किरण ते होते दरीला, मला मुंबईवरून फोन आला.
उपदेश कधी घेतला म्हणे? 37 वर्ष झाले. 37 वर्ष झाले. मग आता काय झालं म्हणे? माझे वडील 11 वर्षापूर्वी वारले. बरं, मग आता 11 वर्षापूर्वी वडील वारले म्हणल्यानंतर ते गेले कोणत्या तरी कर्मफळात. नाही, विषय तो नाही म्हणे बाबा. मग काय म्हणे? आत्ता 2-4-8 दिवसापूर्वी माझे मोठा भाऊ वारला. म्हटलं मग काय? म्हणजे अचानकच वारला. म्हणजे माणसं अचानकच वारत्या, कधी कोणाला कळतं काय? कोणी अचानक साधू असतो ना, अचानकच वारतो ना. म्हणजे अचानक वारता, आजार नाही, काही नाही. म्हणजे मग नाही, आजार नाही, दुःख नाही, काहीच नाही, अचानक वारला. मग आता XYZ बाबांना आम्ही फोन केला. म्हणले आपलेच बाबा आहे. ते म्हणले तुम्हाला पितृदोष लागला. काय करावं लागेल? 20,000 खर्च. काय करावं लागेल म्हणे? 108 विडे. म्हणले 108 नाही, 208 वाढा. एक नारळ केवढ्याला? गुणिले 208 नारळ, पानं, हे ते खर्च दुप्पट द्या म्हटलं तरी 20,000 होत नाही. 37 वर्ष उपदेश घेतलाय. उपदेश घेऊन जर अशा अडचणी जर तुम्हाला निर्माण झाल्या तर 37 वर्षात तुम्ही स्मरण केलं काय? मग केलं काय तुम्ही? आम्ही सुद्धा या ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी स्मरण करत असेल आणि तुम्हाला सांगत असेल, संकट आलं दत्तप्रभूंचं स्मरण करा, श्रीमंती श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करा, सांसारिक काही गोष्टी प्राप्त करायच्या असेल श्रीचक्रपाणी प्रभूंचं, कारण अवदृश्य अवतार आहे ना, अलीकडचं जाणारा आहे की नाही. आणि परदृष्ट्य जर गुणप्रभू बाबांचं स्मरण करायला लावणारा मला आजपर्यंत कोणी महानुभावच भेटला नाही. आणि परदृश्य ना ते कोणालाच पाहिजे नाही. आणि इथं तर जनरल स्टोअर्स आहे, उभयदृश्य अवतार, हे बी घ्या ते बी घ्या, हे बी घ्या ते घ्या, तिकडे जायचंच नाही आहे. सांगितलंय कोणी? स्वामी श्री चक्रधरांनी. तत्वज्ञान कोणाचं आहे? त्याग कोणाचा आहे? व्यसन कोणाला आहे? स्वामी श्री चक्रधरांना जीव उद्धारण्याचं व्यसन. पहिला अवतार कोणी सांगितलाय? स्वामी श्री चक्रधर. दुसरा अवतार कोणी सांगितलाय? स्वामी श्री चक्रधर. तिसरा अवतार कोणी सांगितलाय? स्वामी श्री चक्रधर. चौथा अवतार सांगितलाय स्वामी श्री. पाचवा अवतार त्यांनी स्वतःला सांगितलंय, स्वतःनीच. आपल्याला करायचं आपली कोणाची भक्ती हेच आपल्याला कळत नाही, कन्फ्युजन झालोय आपण, संभ्रमावस्थेत आहे. एकनिष्ठ भक्तीचे आपण गोडे गातोय, पण आपण खरंच एकनिष्ठ भक्ती करतोय का? आणि ती बी करतोय तर कोणत्या पद्धतीने, कोणत्या निष्ठेने करतोय? आपण कोणाची भक्ती करतोय? सांगितलंय कोणी? सारं कन्फ्युजन आहे. म्हणून नामावरती निष्ठा ठेवून जर तुम्ही त्या पद्धतीने स्मरण केलं तर वेद निर्माण होईल, बोध निर्माण होईल, ज्याच्यासाठी आपण सारं करतोय. सहाय्य तर होईलच होईल. आणि राहिलं कोणतं आता? प्राप्ती. आणि त्याच्यासाठी आपलं काहीच नाही आहे. देवाने त्याच्यासाठी सारं निर्माण केलं आहे. म्हणजे आता तिथपर्यंत जायचं आपल्याला. आम्हाला काय तुम्हाला काय? आम्ही काय प्राप्तीला पोचलो काय? आम्ही पोचलो काय? आम्हाला तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आता. आणि आम्हाला जर प्राप्ती पाहिजे असेल तर मग आम्ही बाकीचे उपद्याप करावे काय? कर्मकांड आहे, विधी आहे, अंधश्रद्धा आहे, बाकीचा आधार आहे. दररोजच्या सोशल मीडियावरती काय काय चालतं हे तुम्ही पाहतात स्वतः. तुम्ही कोणाला स्वीकारायचं, कोणाला नाही स्वीकारायचं. जेव्हा नामावरती तुमची निष्ठा निर्माण होईल ना, ती ताकदसुद्धा तुमची निर्माण होईल का कोणाला स्वीकारायचं, कोणाला नाही स्वीकारायचं. देवाला स्वीकाराल तर देवाचे स्वीकाराल, देवाला स्वीकाराल तर देवाचे जे आहे त्यांनाच स्वीकाराल तुम्ही, अन्यथा तुम्ही नाकाराल. जी बी गोष्ट आहे ती आपल्याला ताऊन सुलाकून समजून उमजून अचूकपणे घ्यावा लागणार आहे. प्रत्येक गोष्ट आपण गाळून घेतो, प्रत्येक गोष्ट आपण स्वच्छ करून घेतो, धुवून घेतो. भाजीपाला असेल, आपला चहा असेल, बघा साध्या साध्या गोष्टी आपल्याला स्वच्छ पाहिजे असतं, सर्व स्वच्छ पाहिजे असतं. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या ज्या गोष्टी आहे त्या स्वच्छ की अस्वच्छ हे बी आपल्याला पाहावं लागेल की नाही. परमेश्वर कसा आहे त्याच्यानुसार ती प्राप्ती आपल्याला घ्यावा लागेल की नाही, त्या अनुषंगाने आपल्याला प्रवास करावा लागेल की नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. विषय खूप मोठा व्यापकपणे आहे. तो विषय जरी मांडायचा ठरला असला तरी वेळ भरपूर लागेल, कधीतरी योग येतील. परंतु आज सर्व तुम्ही प्रत्येकाने आपापले विचार मांडले आणि ह्या विचारावरती नक्की चिंतन करा. तुमच्या डोक्यात हा विषय घालण्याचं तुमच्याजवळ आहे, पण ते काहीतरी म्हण आहे बघा कर्मराटीमध्ये, तुमच्याजवळ आहे पण तू वाट चुकला, असं काहीतरी आहे ना. तुझं आहे तुझं पाशी पण तू वाट चुकलास. देवाने जे दिलंय ते तुझ्याजवळ आहे, ते साधन आहे, ती चावी आहे की ज्याच्यामुळं देवाने सारं, ज्याच्यासाठी आपण धार्मिकता करतोय, ज्यासाठी धावपळ करतोय, आवडी निर्माण व्हावी, बोध व्हावा, साह्य व्हावं, प्राप्ती होईल, ते तर तुम्हाला अगोदर देवाने टाकलंय.
दिलं आहे, त्याचा वापर कसा करायचा हे आपण समजून घ्यायचं आहे. आता याच्यावरती भरपूर प्रश्न आहे. आता मागे काल का परवा मला पुष्करनी पण फोन केला होता त्याच विषयावरती. म्हटलं तोच विषय घेणार आहे, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे तो विषय पूर्णपणे मला मांडता आला नाही. परंतु भविष्यात कधी तर तो विषय आपण मांडू की स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करत असताना स्वामी श्री चक्रधरांनी जर आपल्याला दिलं आहे तर त्या नामावरती निष्ठा ठेवून परमेश्वरांनी काय सांगितलं, निरंतर ते 5वे आठवायचं, ते स्मरण करायचं. ही आपली दुबळेपणाची जी गोष्ट आहे ना ती आपल्या बुद्धीतून आपण निघून गेली पाहिजे. बघा 25 वर्षापूर्वी आपण तर स्वामी श्री चक्रधरांचे आहोत ना, परमेश्वराचे आहोत. परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचा बोध, परमेश्वराची ओळख आपल्याला कोणी दिली? स्वामी श्री चक्रधरांची. या मंदिराचं नाव स्वामी श्री चक्रधर असायला पाहिजे. श्रीकृष्ण का असायला पाहिजे? का असायला पाहिजे? बघी कितीतरी मांडलिक मंदिर आहे. दत्ताप्रभू मंदिर, स्वामी श्रीकृष्ण महाराज मंदिर, जगन्मान्य अवतार आहे. अहो तो जगन्मान्य अवतार जर होता तर बाकीचे 4 अवतार सांगायची काय स्वामी श्री चक्रधरांना गरज पडली? मग पूजनीय माईम भट्ट समोर होते. पूजनीय माईम भट्टांना जगन्मान्य अवतार मान्य नव्हता काय? मग मान्य असताना त्यांनी का सांगितलं की बाबा ते नाही, आता दुसरे द्या आम्हाला, दुसरे नाही मग तिसरे द्या, तिसरे नाही चौथे द्या आणि 5वे द्या. 5व्यानंतर 6वे दिले का? 6वे दिलेले नसताना 6वं नाम निर्माण करणारे महानुभाव जर तुम्हाला भेटले तर जर तेच प्राप्तीला नेणार जाणार नाही तर तुम्हाला कुठं प्राप्तीला घेऊन जाणार आहे? लक्षात घ्या. नामे अभिमान, नामाचं महिमा, नाम काय आहे हे आपलं समजून घ्या, जाणून घ्या. म्हणून या ज्या गोष्टी आहे ही कन्फ्युजन, ही संभ्रमावस्था पूर्णपणे आपल्या डोक्यातून काढून टाका. या विषयावरती खूप चर्चा होईल, चिंतन होईल आणि त्यातून बरेच प्रश्न पण निर्माण होईल. पण आपण स्वामी श्री चक्रधरांचे आहोत. आचार्य काय म्हणजे स्वामी श्री चक्रधरांचा परिवार. आचार्यांनी सेवा कोणाची केली? दास्य कोणाचं केलं? कोणत्या अवताराने त्यांचा कर्मनाश केला? कोणत्या अवताराने त्यांचे अनंत जन्म नासवले? स्पष्ट आहे, पारदर्शक आहे अगदी. त्याला काही कोणत्या प्रमाणाचीच गरज नाही. हजारो प्रमाण देता येतील लीळा चरित्रातून, हजारो प्रमाण. आणि हा विषय मांडता असताना आहे ना 8 दिवसही बी एकच विषय चालू शकतो, एवढा व्यापक विषय. कारण सुरुवात तिथून आहे आणि एंड तिथंच आहे. नामे वेद, आवड आणि नामे प्राप्ती. आवड कशासाठी निर्माण करायची? प्राप्तीसाठी. सुरुवात तिथून आहे, शेवटही तिथून आहे. राहिलं काय बाकी? कशासाठी? तुमच्यामध्ये संभ्रमावस्था आणि कन्फ्युजन असायला पाहिजे. परंतु ते तुमचं संभ्रमावस्था, कन्फ्युजन अवस्था निर्माण करायला आमच्यासारखे निमित्त आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आणि यातून सावध व्हायचं आहे. आज आपण या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवला, सर्वांना बोलवलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. बालेराव साहेबांनी सूचना दिलेल्याच आहे. उद्या सकाळी 8 वाजता चिंतन मिटिंगाचं नियोजन केलेलं आहे. ज्यांना ज्यांना येता येईल त्यांनी इथं सकाळी 8 वाजता या, तयारी करू. 8 वाजता तो 1-2 तास तो चिंतन विषय चालेल. कारण नामधारक वासनिकांना आज समजतच नाही, कन्फ्युजन झालेलं आहे, कळतच नाही कसं वागावं, कसं बोलावं, काय विचारावं, काय विचारू नये. विचारलं तरी अडचण, नाही विचारलं तरी अडचण. प्रॉब्लेम काय याच्यावरती थोडीशी दृष्टी देण्याचा प्रयत्न आपण या चिंतन मिटिंगमध्ये करू. मंडळाच्या अनुषंगाने त्याचं चिंतन करता येईल आपल्याला. पुढे जाऊन काही प्रोग्राम आखता येतील. आपल्या मनातल्या काही संभ्रमावस्था आहेत त्या आपल्या दूर होतील. उद्या मात्र सर्व भगिनींना बालेराव साहेबांनी आव्हान केलेलंच आहे. तुम्ही तुमचेही डबे घेऊन इथंच आले ना, आपण सारे एकत्रही जेवलो तरी काही हरकत नाही. तुम्ही आपल्या घरचे प्रत्येकाने डबे घेऊन या. खूप जास्त आणू नका, उरेल असं काही. तुमच्याबरोबर आम्ही ना आमच्याबरोबर तुम्ही. हा स्वामी श्री चक्रधरांचा एकदा परिवार तो देवाला दिसू द्या, बाह्य अंगाने का होईना, तेव्हा त्या देवाला सुद्धा अभिमान निर्माण होईल. देव म्हणतात नामे अभिमान, नामाने आम्ही अभिमान घेतो, परंतु अशा पद्धतीचं वागणं, अशा पद्धतीचं बोलणं, अशा पद्धतीचं हेतू ठेवणं तरी ते दिसलं पाहिजे. आणि ही जी आशावाद आहे हा आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करावा लागणार आहे. त्याच्यामुळं उद्या आम्ही 1-2 तास राहणार आहे, चिंतन करणार आहे. प्रत्येकाने इथं आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. नाशिकवरून लोक आलेले, पुण्यावरून लोक आलेले. हे वासनिकांचं चिंतन मंथन हे धर्मामध्ये नाहीच्या बरोबरीचं आहे, परंतु ते आम्ही करत आलो. इथं पण ते करायला सुरुवात करायची आहे. कारण साधू संतांमध्ये चिंतन मंथन होत नाही, तुमच्यामध्ये काय होईल? आमच्यामध्येच नाही होत, तुमच्यामध्ये येणार कुठून?
रुजणार कसं, समजणार कसं? त्याच्यामुळे या गोष्टी आहे की पुढे आपल्याला नियोजन, धर्माच्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये आलेले आव्हान, धर्माला आलेले आव्हान, जिथं आज कोणी नसेल त्यांना फोन करून बोलून घ्या. त्या पद्धतीचं आपण उद्या चिंतन मीटिंग आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे त्याचं काही आयोजन नव्हतं, कार्यक्रम होता, कार्यक्रमाला जायचं होतं, जाणार आहेच, मुक्कामी राहणार आहेच, सकाळी परत आम्ही निघाल्यानंतर तुम्ही येणार आहेच. तर नुसतंच येणं आणि भेटण्यापेक्षा काहीतरी चिंतन मंथन करावं, जेणेकरून नूतन आपल्याला होता येईल आणि काहीतरी आज चाललेल्या काही गोष्टी आहे धर्मातल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून असेल, त्याच्यावरचं आपलं कन्फ्युजन, संभ्रमावस्था, नामधारक वासनिकांना क्लिअर टायटल आणि क्लिअर रस्ता दाखवणं आज धर्माची सर्वात पहिली गरज झालेली आहे. आणि त्याच्यावरती कुणी काम करत नाही, त्याच्यावरती कुणी विचार करत नाही, चिंतन करत नाही आणि त्यामुळं साऱ्या अडचणी निर्माण झालेल्या. त्याच्यासाठी आपण हे चिंतन मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी त्याची दक्षता घ्यावी आणि आपण येण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही मला आज बोलवलं, या पाठीमागे अनेक वेळा तुम्ही बोलवलं. एक परमप्रीतीचं नातं आपण जोपासत असतो. जे जे देवाकडून मला स्फूर्त ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. योग्य अयोग्य, चांगलं वाईट हे मात्र तुम्ही घ्यायचं असतं, तुम्ही स्वीकारायचं असतं. जे योग्य ते घ्यायचं, जे अयोग्य ते आम्हाला परत पाठवायचं. ते आम्ही परत स्वच्छ करून, परत योग्य करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू भविष्यात. अशा पद्धतीने ही वाटचाल आपली चालू राहणार आहे. पुन्हा परत आपण भेटू अनेक कार्यक्रमामध्ये आणि अनेक ठिकाणी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो. धन्यवाद भाऊ.